धनगर समाजाकडून नगर मनमाड रोडवरील नांदगाव येथे चक्का जाम करण्यात आला होता आणि धनगर समाजाला SC STतून आरक्षण मिळावं यासाठी या समाजाने आंदोलन केलं होतं। अनेक वर्षांपासून आपण या सुविधांपासून दूर आहोत। खऱ्या अर्थाने धनगर समाज हा भटका समाज आहे आणि त्याला धनगड समाज खरं बघितलं तर धनगड समाजाची कुठेही देशामध्ये आपण बघितलं तर शोधून सापडणार नाही। धनगर समाजात अस्तित्वात आहेत। असं असताना सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण का दिलं जात नाही, SC ST मध्ये समाविष्ट का केलं जात नाही, यासाठी शेकडो नागरिक धनगर समाजाचे बांधव रस्त्यावर उतरले होते। आपली जनावरं सुद्धा त्यांनी रस्त्यावर उतरली होती। नगर मनमाड रोड चक्क काही तासांसाठी जाम केला होता। त्यामुळे तर सरकार याकडे लक्ष देणार का, यासाठी आमचे प्रतिनिधी रावसाहेब वरपे यांनी या धनगर समाजाच्या नेमक्या काय मागण्या आहेत हे जाणून घेतलं आहे। बघूया आपण काय आहेत त्यांच्या मागण्या। आज रोजी तुम्ही आंदोलन केलेलं आहे, काय संदर्भात केलेलं आहे? या ठिकाणी धनगर समाजाची जी वर्षानुवर्ष चालली फसवणूक आहे, आपण जर बघितलं तर जे 1956 साली शासनाने जो निर्णय केलेला होता त्याच्यामध्ये संविधानामध्ये 36 नंबर सूचीमध्ये धनगर समाजाला STचं आरक्षण देण्यात आलेलं होतं। परंतु त्या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी भाषेचा वापर होत असताना धनगड आणि धनगर असा र आणि डचा फरक झाला आणि त्याचा फायदा घेऊन या ठिकाणी या राजकीय लोकांनी धनगर समाजात तोंडाला पाणी पुसली। याचा तसेच या ठिकाणी जर आपण विचार केला, भाजप युतीच्या सरकारनं 2014ला या ठिकाणी जाहीर केलं होतं की ज्यावेळेस आमचं सरकार सत्तेत येईल त्यावेळेस नक्कीच या ठिकाणी आम्ही धनगर समाजाला आरक्षण पहिल्या टप्प्यात आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ, परंतु तसं या ठिकाणी घडलं नाही। उलट या सरकारनं मोठा या ठिकाणी धोका समाजासोबत केला आणि या ठिकाणी समाजाला सांगण्यात आलं की तुमचं आरक्षणासाठी या ठिकाणी आपण सुप्रीम कोर्टामध्ये रिट दाखल केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचा या ठिकाणी निर्णय आला की तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण देण्यात येईल। परंतु याच ठिकाणी काही लोकांना आमच्याच जातीतील आमच्याच पाहुण्यांना या ठिकाणी खोटा धनगड जातीचा दाखला देऊन महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जमात आहे त्यामुळे धनगरांना या ठिकाणी आरक्षण देता येणार, फक्त धनगडालाच आरक्षण देता येईल असं या ठिकाणी निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आणि त्या ठिकाणी आमचं आरक्षण रद्द करण्यात आलं। परंतु आमची सरकारला विनंती आहे, जो काही घपला तुम्ही या ठिकाणी केलेला आहे तसं न करता तुम्ही या ठिकाणी धनगड जाती दिलेला तो दाखला जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्ही जात पडताळणी समितीकडून रद्द करून घ्या आणि आमच्या धनगर समाजाला, महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाला STचं आरक्षण या ठिकाणी तात्काळ लागू करा। आता ही गोष्ट राज्य सरकारच्या ताब्यात राहिलेली नाही, परंतु तरी देखील या ठिकाणी राज्य सरकारने तात्काळ या ठिकाणी आपला या ठिकाणी केंद्र सरकारला या ठिकाणी शिफारस करावी की महाराष्ट्रामध्ये धनगड आणि धनगड एकच असून हे धनगड ही जमात नसून धनगर ही जमात आहे आणि त्यांना STचं आरक्षण देण्यास काही हरकत नाही असं या ठिकाणी शिफारसपत्र तात्काळ केंद्र सरकारला द्यावं अशी विनंती या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतो। आणि तसं जर केलं नाही तर या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला आम्ही चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये धनगर आरक्षण ST आरक्षण अंमलबजावणीसाठी भव्य रास्ता रोको आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले। त्याच अनुषंगाने आज नगर शिर्डी हायवेवरती नांदगाव या ठिकाणी नगर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर या रास्ता रोकोच्या माध्यमातून आम्ही या सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जो 2014मध्ये आमच्या धनगर समाजाला जो शब्द दिला होता की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला STचं सर्टिफिकेट देऊ, परंतु आज 2014 ते 2024 10 वर्ष झाली, परंतु 10 वर्षामध्ये शेकडो कॅबिनेट झाल्या, परंतु या सरकारनं या समाजाला कुठेही न्याय दिलेला नाही। म्हणून येणाऱ्या काळामध्ये 2024च्या या निवडणुकीमध्ये तोपर्यंत जर या सरकारने आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही तर निश्चित हा समाज या सरकारला चारी मुंड्या चित केल्याशिवाय शांत बसणार नाही। कारण इथून मागच्या सरकारनं ज्या पद्धतीने आश्वासनं दिली, खोटी आश्वासनं दिली आणि या समाजाचा फक्त वापर करून घेतला, कुठेही या समाजाला न्याय दिला नाही। प्रशासन असेल किंवा राजकीय असेल कुठेही भागीदारी या समाजाला मिळाली नाही। तशीच परिस्थिती आता या सरकारने देखील चालू केलेली आहे। म्हणून हे जे काही सरकार आहे, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, सेना असेल, हे सगळे एकाच माळीची मणी आहे। म्हणून यांना धडा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे। त्यामुळे समाज आता या ठिकाणी शांत बसणार नाही। येणाऱ्या 2024च्या विधानसभेला समाज वेगळा निर्णय घेतल्याशिवाय शांत बसणार नाही अशी या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने मी या ठिकाणी या सरकारला सांगू इच्छितो।
सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, आम्हाला ST सर्टिफिकेट द्यावं हीच सरकारला समाजाच्या वतीने विनंती करतो.